राज ठाकरेंचा युतीकरता उद्धव ठाकरेंना प्रस्ताव आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। एक मुलाखत राज ठाकरेंची समोर आली, त्यात महेश मांजरेकरांनी विचारलेल्या प्रश्नाला एक सांकेतिक उत्तर राज ठाकरेंकडून आलेलं आहे। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत असं राज ठाकरे म्हणाले। अर्थात हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आपापसातल्या एकत्र येण्यासंदर्भातला प्रश्न होता, त्यावरचं उत्तर आहे राज ठाकरेंचं की आमच्यातली भांडणं ही तशी किरकोळ आहेत। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणाले। एकत्र येणं यात काही कठीण नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मला काही हरकत नाहीये, माझ्यासाठी ती भांडणं आणि वाद किरकोळ आहेत, पण समोरच्यासाठी आहेत का आणि समोरच्या एकत्र काम करण्याला तयार आहे का हेही बघायला हवं असं ते म्हणाले। महाराष्ट्राला असं वाटतंय की या दोघांनी एकत्र यावं, मग महाराष्ट्राने जाऊन सांगावं उद्धवला असं सुद्धा ते म्हणाले। राज ठाकरे काय म्हणाले आपण बघूयात एकदा। शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता महेश मांजरेकरांनी की महाराष्ट्राला असं वाटते की तुम्ही दोघा भावंडांनी एकत्र यावं, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर ते असं म्हणाले की आमच्यातली त्या मानाने भांडणं किरकोळ आहेत। जर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि हिताचा प्रश्न असेल तर आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत असं ते म्हणाले। अजून काय म्हणाले, कुठल्या विषयावर बोलले ते बघूयात। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती, म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना। पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे। प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, राज ठाकरे मुलाखतीत असं म्हणाले की मी उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला तयार आहे, पण त्यांची तशी इच्छा आहे का? काय सांगशील, हा एक संकेत आहे? सोहन, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी मुलाखत दिलेली आहे महेश मांजरेकर यांना, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे टाळी दिलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना। आता उद्धव ठाकरे यावरती काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे। गेले काही वर्ष आपण सातत्याने पाहतोय, जवळपास 18 वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशी इच्छा जी आहे सर्वसामान्य शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी देखील आणि महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञांनी जी आहे ती व्यक्त केली होती। मात्र त्याला तितकासा प्रतिसाद किंवा दुजोरा जो आहे तो मिळत नव्हता। आता जेव्हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेची एका बाजूला सत्र जे आहे ते सुरू असताना आपण पाहतोय की राज ठाकरे यांचं वक्तव्य जे आहे अतिशय महत्वाचं ठरतं आहे, कारण त्यांच्यासाठी दोन पर्याय जे आहे ते खुले झालेले आहेत। जर का उद्धव ठाकरे यांनी त्यांना टाळी दिली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तर मग राज ठाकरे यांच्यासमोरचा जो मार्ग आहे तो खुला राहतो आहे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करण्याचा। आधी त्यांनी एक प्रकारे आधीच हात वरती करून टाळी दिलेली आहे की मी पुन्हा तुमच्यासोबत येऊ शकतो, मात्र ती हात वरती केलेला टाळी जो आहे तो उद्धव ठाकरे त्यांना देणार का? हा बरोबर एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या कोर्टामध्ये त्यांनी चेंडू टाकलेला आहे असं म्हणता येईल। स्वतः उद्धव ठाकरे कसं देतात हे पाहावं लागेल आता। नक्की, पण एका बाजूला एवढे वर्ष त्यांच्या दोघांमध्ये असलेला दुरावा, काही विषयांवरून असलेला मनमुटाव, आणि दुसरीकडे आता त्यांचा स्वतःचा पक्ष सुद्धा इतक्या वर्षांचा झालाय, जर त्या पार्श्वभूमीवर काय होईल याविषयी मला उदय तुझ्याशी बोलायचंय। पण वैभव नाईक आपल्या सोबत आहेत,
तर वैभव नाईकांशी बोलूया. वैभवजी, महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि राज ठाकरे यांना असा प्रश्न विचारला गेला की उद्धव आणि राज एकत्र येतील का महाराष्ट्राकरता. तर राज ठाकरे म्हणालेत की मला यायची इच्छा आहे, एका लार्जर पिक्चरसाठी मी एकत्र येऊ शकतो, पण उद्धव ठाकरे त्याला त्यांची मान्यता असेल का. वैभवजी, तुम्ही कसं बघता याकडे. दोन्ही बाजूंनी याचा विचार व्हावा. मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच आहे. आमची पण ती आहे. निश्चितपणे हे होईल. हा वैभवजी, पण गेली अनेक वर्ष थोड्याशा कुरबुरी आहेत, नाराजी आहे. असं असताना इतक्या वर्षांनी पुन्हा ही चर्चा जेव्हा सुरू होते तर उद्धवजी त्यावर विचार करतील का. वैभव नाईक आपल्याशी बोलत होते. ते असं म्हणाले की दोन्ही बाजूनी महाराष्ट्राच्या हिताकरता सारासार विचार व्हावा आणि हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत. उदय, मी जसं म्हणत होते की आधीही नाराजी होतीच इतके वर्ष आणि आता मनसेही इतक्या वर्षांचा पक्ष झालेला आहे. तर हे प्रॅक्टिकली किती शक्य आहे दोन्ही भावांनी एकत्र येणं. खरं तर प्रॅक्टिकली पेक्षा आपण थेरीच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. कारण का दोन्ही भाऊ जे आहेत एकमेकांपासून लांब नाहीत, मात्र कौटुंबिक असेल किंवा राजकीय मतभेद असतील त्यामुळे हे दोघं जे आहेत ते वेगवेगळे पक्ष काढून आहेत. काहीसा मनभेद जो आहे तो देखील आहे, मतभेद देखील आहे आणि मनभेद देखील आहे. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आता तुटल्या पाहिजे, जुळून आल्या पाहिजेत, तरच दोन्ही बाजूनी युती जी आहे ती होऊ शकते. मात्र ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केलेला आहे, या आधी देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे विधानसभा निवडणुकीपूर्वीसाठी मातोश्रीवरती गेले होते. मात्र त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद जो आहे शिवसेनेकडनं त्यावेळेला मिळाला नव्हता. त्यामुळे बाळा नांदगावकर यांना कुठलाही प्रतिसाद न मिळता. उदय, क्षमा कर, तुला पुन्हा थांबवते. वैभवजी पुन्हा जोडले गेले. तर वैभवजी, आपल्याशी संपर्क तुटला होता. वैभवजी, माझा हा प्रश्न होता की उद्धव ठाकरे सकारात्मक या गोष्टीकडे बघतील का. कारण आता इतके वर्ष झाले दोघांमध्ये नाराजी आहे. दोघं भाऊ अगदी कार्यक्रमांमध्ये समोरासमोर दिसले तर एकमेकांशी बोलतात. असं असताना मनजुळणी शक्य आहे का. तर दोन्ही भाऊ हे एकत्र अनेक कार्यक्रमात, आता आपण बघितलं असेल 2 वर्षात अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आले. आणि निश्चितपणे मराठी माणसांबद्दल आता मुंबईत जी परिस्थिती आहे, मराठी बोलणार नाही, हिंदीच बोललं पाहिजे, कोण हिंदीची पाठशाळा घेतंय, आणि अशा पार्श्वभूमीवर आता उद्धव साहेब किंवा राज साहेबांसाठी नाही तर मराठी माणसासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी आता सगळ्या मराठी माणसांची अपेक्षा आहे. निश्चितपणे आज उद्धवजींनी ज्या पद्धतीने एकाकी लढतायत संपूर्ण या शक्ती विरोधात, या प्रवृत्ती विरोधात, आणि त्यांना जर राजसाहेबांनी साथ दिली योग्य पद्धतीने तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज जाईल, वेगळा निर्णय येईल अशी आमच्यासारख्या सामान्य शिवसेनेची अपेक्षा आहे. आणि खरं तर दुसरीकडे मात्र आज राज ठाकरेंनी पण भूमिका एकदम ठाम घेतली पाहिजे. बरोबर. पण वैभवजी, आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये भाषणादरम्यान अनेकदा ऐकले की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेला बी टीम म्हणतात भाजपचे. असं असताना तेच सांगतो की तशा पद्धतीने आता मोठं आहे की एकनाथ शिंदे असून देत, देवेंद्र फडणवीस असून देत, आशिष शेलार असून देत, हे निवडणुका आल्यात की राजसाहेबांशी भेटतात, त्यांची चर्चा करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये, जनतेमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतो. आणि त्यामुळे त्यांनी पण एक ठाम तरच हा पुढे या ठिकाणी होईल. शेवटी भूमिका असली पाहिजे. बरं वैभवजी, मी विनंती करेन तुम्ही असेच सोबत राहा. जरा यशवंत किल्ले